उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात पोहोचलेत। अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली। अजित पवारांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला। तर एकीकडे मुख्यमंत्री तर दोन्ही उपमुख्यमंत्री आज पूर पाहणी दौरा करतायत। तर राज्यातील सर्व पूर बाधित क्षेत्रातील पालकमंत्री आपल्या विभागात पूर पाहणी दौरा करतायत। आजचा दौरा झाल्यावर मी त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे, कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात, आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे। त्याच्यामुळं ह्या प्रकारे निवेदन पण आलेली आहेत। बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो। निश्चितपणे कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही। काही जणांची जनावरं वाहून गेली, शेळ्या, शेरड, करड, तुमच्या गाई म्हशी, अशा पद्धतीनं कोंबड्या, अशा पद्धतीचं काही काहींचं नुकसान झालंय। काहींनी शिफ्ट केलंय, परंतु ज्यांचं नुकसान झालंय ते मध्ये आपण आमच्या पशुधन डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे। त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे।